नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये बी एज्युकेअरच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. तर या व्हिडिओमध्ये आज आपण क्लॅट परीक्षेसंदर्भात चर्चा करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया की काय आहे क्लॅट परीक्षेचा पेपर पॅटर्न. तर मित्रांनो, तुम्ही क्लॅट परीक्षा देताय तर ह्या क्लॅटचा फुल फॉर्म तुम्हाला माहित असला पाहिजे. आता या परीक्षेचा लॉंग फॉर्म आहे कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट. आता ही परीक्षा घेतं तरी कोण? तर मित्रांनो, ही परीक्षा आहे ती कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज कंडक्ट करते. ओके. तर ही जी परीक्षा आहे ती ऑफलाईन मोड असणार आहे मित्रांनो. ओके. तुम्ही जेव्हा सेंटरवरती जाल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारची एक ओएमआर शीट दिली जाईल. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता ओएमआर शीट. ओके. तर योग्य तो पर्याय निवडून तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर तुमची जी पेपरची भाषा असणार आहे ती इंग्रजीमध्ये असणार आहे. बरेच विद्यार्थी आम्हाला प्रश्न विचारतात की सर, आम्ही ही परीक्षा हिंदीमध्ये देऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही. हा पेपर तुम्हाला इंग्रजीमध्येच द्यायचा आहे. यानंतर आहे प्रश्नांचं स्वरूप, जे तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न विचारलं जाणार आहे. म्हणजेच एक प्रश्न आणि चार पर्याय असणार आहेत. तुम्हाला योग्य तो पर्याय निवडून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर या परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण 120 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ते प्रश्न 120 गुणांसाठी असणार आहेत. म्हणजेच प्रत्येक प्रश्न एक गुणासाठी असणार आहे. पुढे आहे या परीक्षेचा कालावधी. तर मित्रांनो, 120 मिनिटं या परीक्षेचा कालावधी असणार आहे, म्हणजेच 2 तास. तर या ठिकाणी तुम्ही बारकाईने पाहिलं तर प्रत्येक प्रश्नासाठी 1 मिनिट असणार आहे. ओके. आता सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. तर प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातात. जेवढे पण तुमचे बरोबर प्रश्न आले असतील, जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं तर त्यामधून 0.25 गुण वजा केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही अंदाजे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये मित्रांनो, याची काळजी घ्यायची आहे. ओके. तर आता आपण पाहूया क्लॅट परीक्षेचा पेपर पॅटर्न काय आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 5 विषय असणार आहेत. पहिला आहे तार्किक तर्क. ओके. तर यावरती तुम्हाला 22 ते 26 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजेच हा पेपर 20% असणार आहे लॉजिकल रिझनिंग वरती. त्यानंतर कायदेशीर तर्क, यावरती तुम्हाला 28 ते 32 प्रश्न विचारले जाणार आहेत. 25% पेपर हा तुम्हाला या लिगल रिझनिंग वरती असणार आहे. यानंतर आहे सामान्य ज्ञानासह चालू घडामोडी. यावरती तुम्हाला 28 ते 32 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि यावरती देखील तुम्हाला 25% पेपर विचारला जाणार आहे. त्याचबरोबर इंग्लिश, आता यावरती तुम्हाला 22 ते 26 प्रश्न विचारले जातील आणि 20% पेपर हा तुमचा इंग्रजीवरती असणार आहे. त्याचबरोबर पाचवा जो सब्जेक्ट आहे तो आहे गणिताचा, म्हणजेच आपण ज्याला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणतो. यावरती तुम्हाला 10 ते 14 प्रश्न विचारले जातील आणि 10% पेपर हा तुम्हाला या विषयावरती असणार आहेत. तर या परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण गुण आहेत ते 120 असणार आहेत. ओके. तुम्हाला काळजीपूर्वक हा पेपर सोडवायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला क्लॅट परीक्षेबद्दल कोणतेही डाऊट्स असतील तर तुम्ही बी एज्युकेअरच्या ब्रांचेसला भेट देऊ शकता. आपल्या ज्या ब्रांचेस आहेत त्या घाटकोपर, दादर, डोंबिवली या ठिकाणी आहेत. तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. धन्यवाद.